राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना आज वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद दाखवत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पक्षाचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने निवडणुकीच्या मैदानात दमदार उपस्थिती नोंदवली आहे। आज नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी वंचित बहुजन आघाडीचे नेते निलेश विश्वकर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यकर्त्यांसह भव्य शक्ती प्रदर्शन करून आपला नामांकन अर्ज दाखल केलाय। या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। विधान परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील राजकीय हालचालींना वेग लागला असून विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीनेही निवडणुकीच्या रिंगणात उतरून सामाजिक न्याय, बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केलाय। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीत मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवून व्यापक जनसमर्थन मिळवण्याचा विश्वास व्यक्त केलाय। यावेळी निलेश विश्वकर्मा यांनी पक्षाच्या विचारधारेचा प्रचार करत बहुजन समाजाच्या प्रश्नासाठी विधान परिषदेत सक्षम आवाज बनण्याची ग्वाही दिली आहे। प्रथमतः मी सर्व नगरसेवकांचं अभिनंदन करू इच्छितो की ही स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक नगरसेवकातून प्रतिनिधी निवडला गेला पाहिजे, पण मागील अनेक वर्षापासून नगरसेवक हा कोणी इथपर्यंत प्रयत्न करत नव्हता की आपण ही विधानसभा लढू शकतो का। त्या अनुषंगाने अनेक नगरसेवकांनी जेव्हा फोन केले की आपण हा निवडणूक लढली पाहिजे, तर निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या समस्या आहेत वर्षानुवर्ष नगरसेवकांच्या त्या तशाच आहेत, त्याच्यावर कोणीच भाष्य करते की लक्ष देत नाही। मोठ्या मोठ्या गाड्याने उभे राहणे आणि मग 5-7 वर्ष नगरसेवकांच्या स्थानिक समस्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कोणाचं लक्ष नव्हतं, म्हणून ही गोष्ट आम्ही ओळखली आणि त्यानंतर आम्ही सध्या बाळासाहेब आंबेडकरांना विनंती केली की पक्षाने ही निवडणूक लढली पाहिजे। आणि राहिला दुसरा प्रश्न मतांचं, तर निश्चितच अमरावती जिल्हा या तिसऱ्यांदा मी नगरसेवक आहे, आता माझी नगराध्यक्ष तिथं संपत्ती निवडून आली आहे, पक्षाचे अनेक सहकारी आहेत, समविचारी पक्ष अनेक आहेत आणि कुठंतरी हा पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे। ही लढाई कशी होणार? धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी बोलल्या जात आहे। निश्चितच, कारण का या निवडणुका तुमच्या सर्वांच्या समोर आहे, मीडियाला मला सांगायची काही गरज नाही किती मोठ्या शक्तीचा वापर होतो आणि निवडणूक कशा मागील ज्या तुम्ही निवडणुका बघितल्या असेल प्रत्येक, मग छोटी छोटी असेल मोठीची मोठी, त्यात काय वापर होतोय तुम्हाला सर्वांना माहीत आहे। याच्या पुढे जाऊन समस्यावर आपण मात करणार आहोत। नगरसेवकांना थेट त्यांच्या मुद्द्याला घेऊन निवडणूक होणार आहे आणि त्यांना जर वाटत असेल तर निश्चितच नगरसेवकाचा आमदार होऊ शकतो का ही प्रयत्न जर करत असेल, येणाऱ्या सर्व नगरपालिका निवडणुकात महाराष्ट्रातच प्रत्येक नगरसेवक पैकी कोणीही किंवा नगराध्यक्ष या निवडणुकीत उभा राहिला पाहिजे। सत्ताधाऱ्यांचे मतदान अधिक आहे, कसं गणित जुळवाल? शेवटी मतांची जी बेरीज होता बाकी आहे ही त्या वेळेनुसार असते, त्या नगरपालिका क्षेत्रातील कामानुसार असते आणि जेव्हा या निवडणुकीचा विचार केला जाईल तर निश्चितच त्या दिशेने आम्ही राहू। ज्यात आमच्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आमच्यासोबत आहेत, महाराष्ट्र लेवलला जे आमच्या बोलणी सुरू आहे पक्षांसोबत, महाविकास आघाडीसोबत जी बोलणी सुरू आहे त्या संदर्भात ते पण 1 मिनिट याच्यावर मार्गदर्शन बोलणे हेही जात आहे की सत्ताधाऱ्यांना फायदा देण्यासाठी तुमचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज तुम्ही भरत आहे असंही बोललं जात आहे। निश्चितच सातत्यानं एक मन आहे, गरीब की जोरी मोहल्लो की भाभी, अशी ही मन आम्ही ऐकून आहोत आणि वंचित जेव्हा निवडणुकीत येते ते बी टीम, सी टीम, ए टीम आणि याच निवडणुकीत जिथे आपण बोलतो आहे इथे काँग्रेसने माधव घोडे म्हणून उमेदवार दिला होता आणि हा आता दुसरा माधव घोडे आणला। हे आम्ही बोलत नाही आहे, मीडिया बोलतोय, काँग्रेसचा कार्यकर्ता बोलतोय। बिचारा कार्यकर्ता बेलोडी वाटून राहिला, रस्त्यावर आंदोलन करून राहिला आणि निवडणुकीत त्यालाच माहित नाही आपण कुठे काय नेते कुठे आहे आणि या निवडणुकीत नगरसेवकाचा विचार केलाच जात नाही। त्या मतदारसंघाचा आमदाराचा विचार केला जातो, आमदार मग ठरवून सांगते, बघण्यासारखं ते बांधून देते आणि असं झालं नाही पाहिजे म्हणून निवडणुकीत काहीतरी पारदर्शक आणण्याचा प्रयत्न आहे। वंचित बहुजन आघाडीच्या या शक्ती प्रदर्शनामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आगामी निवडणुकीत पक्ष कितपत प्रभाव निर्माण करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।